नमस्कार मित्रांनो, मी सदानंद विजय पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील की ऑन क्रिकेट. मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच आहे, आपण या चॅनलवरती फक्त क्रिकेटच्या गप्पा मारतो, राजकारण वगैरे या सर्व गोष्टींमध्ये आपण फारसं शिरत नाही. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण की हा विषय तो भारतीय संघ निवडीचा आहे. आणि जिथे संघ निवडीचा विषय येतो तिथे थोडंसं राजकारण, थोडासा माझा, थोडासा तुझ्या जवळचा, या सर्व गोष्टी येतात. आणि ओघाने जर का आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत तर कुठेतरी याही गोष्टींना थोडासा हात घातला जाणार आहे. जर कोणाच्या भावना दुखवल्या तर माफ करा, हा फक्त माझा एक वैचारिक दृष्टिकोन मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सर्वांनाच माहिती आहे की नुकतीच भारतीय संघाची निवड झाली. शुभमन गिल हा या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणाऱ्या भारतीय टीमचा वन डे साठीचा कर्णधार असणार आहे. 3 वन डे सामन्यांसाठी 15 जणांची निवड करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शुभमन गिल हा कर्णधार असणार आहे, तर विराट आणि रोहित हे 2 भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार हे देखील या संघात असणार आहेत. पण हे यावेळेस फक्त आणि फक्त फलंदाजाच्या भूमिकेत असणार आहे. याचबरोबर नेहमीप्रमाणे उपेक्षित असणारा आपला सर्वांचा लाडका श्रेयस अय्यर याला यावेळेस संधी मिळाली आहे. आणि फक्त संधीच नाही मिळाली तर त्याला यावेळेस या स्पर्धेसाठी उपकर्णधार म्हणून त्याची निवड देखील झालेली आहे. तेव्हा या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. कोणाकोणाला संधी मिळाली आहे, कोणाकोणाला संधी नाही मिळालेली आहे आणि कोणाकोणाला संधी का मिळालेली आहे, हा यावेळेस आपल्या चर्चेचा विषय असणार आहे. तेव्हा चर्चेला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. 2027च्या विश्वचषकाच्या स्पर्धेवरती नजर ठेवून भारतीय संघाची निवड केलेली आहे आणि त्यासाठी शुभमन गिलला खास कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे. निवड समितीने आपला हेतू साफ केलेला आहे. त्यांना असं वाटतं की रोहित शर्मा तोपर्यंत कदाचित खेळू शकणार नाही आणि कुठेतरी ही शंका घेऊन म्हणा त्यांनी शुभमन गिलला यावेळेस स्पर्धेचं कप्तानपद दिलेलं आहे. आणि असं म्हणतात ना की पासिंग द बॅटन, की रिले रेसमध्ये कसं असतं की जे हातातला जो बॅटन असतो तो समोरच्या धावकाला दिला जातो आणि त्याला पुढे पळण्याची जबाबदारी सोपवली जाते. त्याचप्रमाणे काहीसं इथं झालेलं आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज भारताचे फलंदाज आहेत. जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की यांनी ऑलमोस्ट वयाचे 36-37 वर्ष त्यांनी पार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे आणखीन किती काळ खेळतील याबद्दल थोडीशी शंका आहे. अफलातून त्यांचा फिटनेस अफलातूनच आहे, त्याच्याबद्दल काडी मात्र ही शंका कोणाच्याही मनात नाहीये. पण ते फक्त वनडेचा एकच फॉर्मॅट खेळतात, त्यामुळे त्यांचा फॉर्म ते कितपर्यंत मेंटेन करू शकतील कदाचित मला असं वाटतं या विषयाला घेऊन थोडीशी शंका निवड समितीच्या मनात असणार आहे. त्यामुळे त्यांनी यावेळेस शुभमन गिलच्या गळ्यात हे कर्णधार पदाची माळ घातलेली आहे. आता यावेळेस झालंय काय, आपला श्रेयस अय्यर जो नेहमी उपेक्षित राहतो. मला तर कधी कधी श्रेयस अय्यरकडे बघितलं नाही की असं वाटतं की महाभारतातला कर्ण कसा असतो त्याप्रमाणे श्रेयस अय्यरचं झालेलं आहे की नेहमी अफलातून प्रतिभा, अफलातून कामगिरी आणि त्याच्यानंतरही हा नेहमीप्रमाणे उपेक्षितच राहतो. थोडंसं वाईट नक्कीच वाटतं जेव्हा तुम्ही इतकी अफलातून कामगिरी करता, त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला या संघात जागा असायला हवी. खेळ जाऊ द्या, या सर्व गोष्टींना आता काही अर्थ नाहीये. यावेळेस मात्र श्रेयस अय्यरला ही संधी जरूर मिळालेली आहे आणि या संधीचं तो कितपत सोनं करतो हे आता पाहणं आपल्यासाठी नक्कीच रोचक राहणार आहे. भारतीय संघ हा सध्या ऑस्ट्रेलिया संघाबरोबर मायदेशात एक मालिका खेळतोय आणि या मालिकेत अफलातून अशी फलंदाजी केली की श्रेयस अय्यरने आणि याच्या जोरावर, या कामगिरीच्या जोरावरच श्रेयस अय्यरला या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेलं आहे. फक्त निवडण्यातच आलेलं नाही तर त्याला यावेळेस व्हाईस कप्तान म्हणजे उपकर्णधार ही जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली आहे. आणखीन एक गोष्ट की या स्पर्धेत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, वनडेचा आणि T20चा दोन्हीही संघ निवडण्यात आलेले आहेत. वनडेचा संघ 3 सामन्यांची मालिका खेळणारे ऑस्ट्रेलियासोबत, ज्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त वनडेच्या सामन्यांसाठी जो संघ निवडला गेलेला आहे आपण फक्त त्या आणि त्या विषयावर चर्चा करणार आहोत. T20साठी आपण पुन्हा काहीतरी एखादा दुसरा व्हिडिओ वगैरे बनवू. तर जसप्रीत बुमराहला या वनडेसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. सध्या सर्वांना माहिती आहे की वेस्ट इंडिजचा दौरा सुरू आहे आणि वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावरती आलेला आहे आणि जसप्रीत बुमराह त्या टीमचा पार्ट आहे. सो डेफिनेटली जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीतून बाहेर येऊन आता पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. पाठीची दुखापती कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी नेहमीच एक संकटाचा विषय असतो, ती कधी पुन्हा उफाळून येईल सांगता येत नाही आणि त्यामुळे जसप्रीत बुमराह सारख्या हिऱ्याला तितकं जपणं हे नक्कीच गरजेचंही आहे. त्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं की निवड समितीचा हा एक खूप चांगला निर्णय आहे की त्यांनी वनडेसाठी जसप्रीत बुमराहला इथे ब्रेक दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की वनडेसाठी ब्रेक दिला आणि T20साठी त्याला घेतलं. लक्षात घ्या, वनडे मध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुम्ही 10 ओव्हरचा स्पेल करता आणि ज्यावेळेस तुम्ही T20 सामना खेळता या 10 ओव्हर टाकण्यासाठी तुम्हाला
6 दिवसांचा अवधी मिळते, जिथे तुम्ही 4-4 आणि पुन्हा पुढच्या सामन्यात 2+2 पुन्हा 4 ओव्हर्स टाकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती तिथे मिळते. आणि जसप्रीत बुमराह, जसं मी आता म्हणालो की वेस्ट इंडिजचा दौरा सुरू आहे आणि यामध्ये कसोटी संघाचा भाग आहे, त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने कदाचित मला असं वाटतं की निवड समितीने हा चांगला निर्णय घेतलेला आहे. या स्पर्धेत भारतातर्फे सलामीची जोडी म्हणून शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे उतरणं जवळपास निश्चित आहे. आणि याचा फटका जो बसणार आहे तो यशस्वी जयस्वालला. खरं तर यशस्वी जयस्वाल सारखा आक्रमक फलंदाज याला बाहेर ठेवणं हे खूप जिकिरीचं आहे. पण आपल्याला पाहावं लागेल की यावेळेस याला यशस्वी जयस्वालला निवड समिती कशा प्रकारे हाताळते. यशस्वी जयस्वाल हा असा एक प्लेअर आहे की जो कोणत्याही संघात, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये, कोणत्याही देशासाठी जर का तुम्ही टीम बनवायचा विचार केला तर अगदी सहज उचलावा आणि त्याला त्या ओपनिंगच्या स्लॉटमध्ये ठेवावा, इतका दर्जेदार फलंदाज आहे हा. पण भारतीय संघामध्ये अफलातून कॉम्पिटिशन आहे, भन्नाट स्पर्धा सुरू आहे. IPL मुळे नवीन नवीन फलंदाज, नवीन नवीन गोलंदाज वेगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती उदय करतायत, हे सर्वांच्या लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे कदाचित या सर्वांचा फटका थोडासा कुठेतरी यशस्वी जयस्वालला यावेळेस बसणार आहे असं मला वाटतं. असं वाटतं की ही स्पर्धा देखील यशस्वी जयस्वालला मैदानाच्या बाहेर बसूनच बघावी लागेल, कारण की केवळ 3 सामन्यांची मालिका आहे. यामध्ये भारत फारसे प्रयोग करेल असं मला नाही वाटत. त्यामुळे कदाचित असं वाटतं की यशस्वी जयस्वालला मैदानाबाहेरच बसून ही स्पर्धा बघावी लागणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रिटायर झाले त्यावेळेस असं वाटत होतं की हा नंबर 3चा जो स्लॉट आहे आता हा फार काळ मोकळा राहील. पण विराट कोहलीने ती उणीव कधीच भासून दिली नाहीये आणि त्यामुळे या स्पर्धेसाठी सुद्धा नंबर 3च्या स्लॉटवरती विराट कोहलीचं असणं हे जवळपास फिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर 4थ्या नंबरवरती आपला आवडता सर्वांचा श्रेयस अय्यर हा मध्य फळीतला फलंदाज आणि तसंच भारताचा उपकर्णधार यावेळेस काही चमक दाखवू शकेल अशी सर्वांना खात्री आहे. त्याला फार काळानंतर ही संधी मिळालेली आहे. उपस्थित राहणे जणू काही त्याचे नशीब आहे. आपण थोडंसं डिस्कसही केलं याच्याबद्दल. थोडंसं मला तर तो नेहमी महाभारतातल्या कर्णाबद्दल वाटतो. एक मिनिट तुम्ही माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालायचे नाहीत. मी कोणालाही इथे दुर्योधन आणि शकुनी म्हणणार नाहीये, ठीक आहे. निवड समिती, कोच यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि तुम्ही भलते चलते शब्द माझ्या तोंडी घालायचे नाहीये, ठीक आहे. तर आपण पुढे बोलूया. 5व्या नंबरवरती आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रेयस अय्यरच्या नंतर जो फलंदाजीला येऊ द्यायची शक्यता आहे तो आहे KL राहुल. KL राहुल हा असा फलंदाज आहे, तो मराठीत आमच्याकडे गावाला असं म्हणतात जिथे कमी तिथे आम्ही, अशातलं ह्याचं काम आहे. हा फलंदाज असा आहे की याला तुम्ही ओपनिंग करायला सांगा, हा ओपनिंग करणार. त्याला तुम्ही वन डाऊनला खेळायला सांगा, हा तिथेही खेळायला तयार. याला तुम्ही विकेट किपिंग करायला सांगा, हा तिथेही करायला तयार आहे. म्हणजे काहीही करा पण मला या संघात जागा मिळाली पाहिजे, असा हा दर्जेदार फलंदाज आहे KL राहुल. खरं तर भारताचं नशीब आहे की इतका दर्जेदार फलंदाज आपल्याकडे आहे, इतका हरहुन्नरी फलंदाज आपल्याकडे आहे की जो गोलंदाजी सोडलं तर काहीही करू शकतो मैदानावरती. आणि अशा फलंदाजाकडे आपल्या मध्य फळीची जबाबदारी असणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वनडे सामन्यांसाठी भारताने यावेळेस मध्यमगती गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डीची यावेळेस निवड केलेली आहे. हाही फलंदाज कर्नाटककडनं खेळतो. खूप साऱ्या याच्या धावा झालेल्या आहेत. यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ज्यावेळेस टेस्ट मॅच मध्ये या फलंदाजाला संधी मिळाली होती, या गोलंदाजाला संधी मिळाली होती, तिथेही यानं उल्लेखनीय कामगिरी केली होती. एक शतक झळकावलं होतं. सर्वांना आठवतच असेल, मोहम्मद सिराज हा 11व्या नंबरला आलेला खेळाडू आणि त्यावेळेस नितीश कुमार रेड्डी हा नाबाद होता नॉन स्ट्राईक रेंजला. त्यावेळेस त्याने जे काही मोहम्मद सिराजला सांगितलं की मिया भाई आप सिर्फ यहाँ पे बॉल प्लेड करो, अगर घूम जाएगा तो कुछ नहीं कर सकते, हे सर्व डायलॉग आपल्याला थोडीशी आठवतच असेल. तर हाच तो नितीश कुमार रेड्डी हा यावेळेस मध्यमगती गोलंदाज म्हणून या संघात घेतलेला आहे. हा अष्टपैलू खेळाडू आहे. याला कसं हाताळतायत हे पाहणं नक्कीच थोडंसं इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण की याच्या जोडीला जी स्पर्धा राहणार आहे ती 2 ऑलराऊंडर स्पिनर्सची राहणार आहे. कारण की या स्पर्धेसाठी भारताने अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना जागा दिलेली आहे. आता लक्षात घ्या, या स्पर्धेत जडेजा सारख्या महान हा शब्द जाणून बुजून वापरतोय, कारण की जडेजा सारखा अष्टपैलू खेळाडू, स्पिनिंग ऑलराऊंडर आपण ज्याला म्हणू, असा खरंच दुसरा सध्या तरी या आंतरराष्ट्रीय पातळीवरती मला तरी दिसत नाही. आणि अशा खेळाडूला डावलून ज्यावेळेस या दोघांना संधी दिलेली आहे, त्यामुळे या दोघांची जी स्पर्धा राहणार आहे ती नितीश कुमार रेड्डीची. आता तुम्ही म्हणाल की नितीश कुमार रेड्डीची का बरं स्पर्धा राहील, कारण की बघा यावेळेस या तिघांनाही एकत्र निवड समिती खेळवणार नाही. या तिघांपैकी फक्त 2च खेळाडूंचा समावेश मला वाटतं या संघात होणार आहे. आणि त्यावेळेस पाहणं ठरेल आपल्याला मजेशीर की नक्की काय भारताची प्लेइंग 11 असणार आहे. कारण की जर का आपण ऑस्ट्रेलियाचा इतिहास पाहिला तर ऑस्ट्रेलियन पिचेस हे फारसे स्पिनर्सला मदत करत नाही, म्हणजे त्यांचा तसं नावलौकिकच आहे. हे या ज्या विकेट्स आहेत या थोड्याशा पेसला मदत करतात, थोडासा बाउन्स असतो या विकेट्सवरती. त्याच्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं की नितीश कुमार रेड्डीला या संघात जरा झुकतं मार्क मिळेल. तेव्हा येणार काळच आपल्याला सांगेल की नक्की यावेळेस भारतीय संघाची स्ट्रॅटेजी कशी असेल आणि या ऑलराऊंडर्सला
ते मैदानात कशा पद्धतीने हाताळतील हे पाहण्याचं नक्की आपल्याला मजेशीर राहणार आहे. भारताने या दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती दिलेली आहे आणि त्यामुळे मोहम्मद सिराजवरती वेगवान गोलंदाजीची ही अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा हे आणखीन 3 वेगवान गोलंदाज असणार आहेत. लक्षात घ्या, आपण इथे जी चर्चा करतोय ही 15 जणांच्या टीमची करतोय. यातले फक्त 11 खेळाडू हे मैदानात उतरणार आहेत. आता हे कोणते 11 असतील हे निवड समिती, कोच आणि कर्णधार त्या दिवशी ठरवतील. तेव्हा तुम्हालाही कळेल, मलाही कळेल. खरं तर मला फार आतुरता हे सर्व जाणून घ्यायची की कोण 11 जण खेळणार आहेत. कारण की या संघाकडे मी पाहिलं तर थोडंसं कुठेतरी वाटतं की हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना वनडेच्या संघामध्ये संधी दिलेली आहे, पण कुठेतरी असं वाटतं की आणखीनही काही गोलंदाज आहेत की ज्यांना संधी मिळायला हवी होती. हर्षित राणा खास करून हा गोलंदाजीही करू शकतो, फलंदाजीही करू शकतो, म्हणून खरं तर त्याला या संघात जागा दिलेली आहे. पण खूप मोठा प्रश्न आहे. जर का तुम्ही 2 वर्षाचा इतिहास पाहिला तर मागच्या 2 वर्षात ना याने फलंदाजीमध्ये चुणूक दाखवली आहे ना गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवलेली आहे. फारशी काही खास कामगिरी अशी लक्षात ठेवण्याजोगी फारशी उल्लेखनीय कामगिरी हर्षित राणाला अजून जमलेली नाहीये. ठीक आहे, 1 मिनिट. तुम्ही पुन्हा माझ्या तोंडात काहीतरी घालायचा प्रयत्न करताय. तो गौतम गंभीरचा खास माणूस आहे, तो KKR मध्ये गौतम गंभीर सोबत होता म्हणून गौतम गंभीरच त्याला इथे घेऊन आलाय असं मी काहीही म्हणणार नाही. तुम्हाला आवडेल अशा गोष्टी तुम्ही माझ्या तोंडात प्लीज टाकू नका बरं का. हा, मला असं वाटतं निवड समितीला मोहम्मद शमीचा विसरच पडलाय की काय. हा गोलंदाज इतका भन्नाट कामगिरी करतो आणि खास करून ICCच्या टुर्नामेंटमध्ये जर का तुम्ही याची कामगिरी पाहाल तर अप्रतिम अशीच आहे. आणि अशा गोलंदाजाला, अशा अनुभवी गोलंदाजाला संधी न देणं हे कुठेतरी मनाला चटका लावून जाणार आहे. म्हणा जिथे जडेजासारख्या अप्रतिम अष्टपैलू खेळाडूला ज्या संघातून बाहेर ठेवलं जातं तिथे मोहम्मद शमीबद्दल आपण काय बोलावं. खरंय, पण हीच थोडीशी गत आहे आणि ह्याच थोड्याशा काही मनाला चटका लावणाऱ्या गोष्टी आहेत की ज्या खटकत आहेत कुठेतरी निवड समितीच्या या निर्णयामध्ये. पण ठीक आहे, आता तुम्ही जर पाहाल की आता नुकत्याच जी आशिया चषकाची जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये अभिषेक शर्माने ओपनर म्हणून भन्नाट कामगिरी केली होती. त्याच्यानंतर तिलक वर्माची मध्य फळीतला फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी होती. मला असं वाटतं की हे दोन्ही फलंदाज यशस्वी जयस्वालला अजिबात झोप लागून देणार नाहीत. कारण की हे दोघं त्याच्या मागे जणू काय एक मोठी स्पर्धा निर्माण केली या दोघांनी आणि हात धुवून मागे लागलेले आहेत. तुम्हाला लक्षात असेल की यशस्वी जयस्वालला डावलून अभिषेक शर्माला आशिया चषकासाठी ओपनर म्हणून संधी देण्यात आली होती. त्यामुळे मी ही कमेंट करतोय की यशस्वी जयस्वालच्या मागे एक स्पर्धा खूप मोठी आहे जिथे अभिषेक शर्मा हा खूप जवळ येऊन ठेपलेला आहे आणि त्याची आशिया चषकातली जर का कामगिरी बघितली आणि ती कामगिरी पाहिल्यानंतर या निवड समितीने त्याचा कुठेतरी वनडेसाठी विचार केला नाहीये. थोडंसं आश्चर्य नक्कीच वाटतंय. पण हा, आता या स्पर्धेनंतर जी 5 T20 सामन्यांची मालिका होणार आहे ऑस्ट्रेलियामध्येच, त्या स्पर्धेसाठी अभिषेक शर्माची निवड नक्की करण्यात आलेली आहे. तिथे आपल्याला अभिषेक शर्माची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण चर्चा केली, काही खेळाडू या संघाचा भाग झालेत, काही नाही झालेत, काही काळ झाले आहेत. या सर्व गोष्टींकडे आपण पाहणं आपलं काम होतं. आपण एक क्रीडा रसिक आहोत, त्यामुळे आपण या गोष्टींवरती चर्चा करणं थोडंसं क्रमप्राप्त होतं. त्याचा अर्थ असा नाही की मी निवड समितीवरती टीका करतोय किंवा त्यांच्या वैचारिक क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं करतोय. पण आपण क्रीडा रसिक आहोत, आपण क्रिकेट प्रेमी आहोत, त्यामुळे आपल्या मनात असे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की आपण एकमेकांची चर्चा करूनच अशा प्रश्नांची उत्तर जर आपण शोधू शकलो तर नक्कीच याच्यासारखी दुसरी मजा नाहीये. जर तुम्हाला असं वाटलं असेल की या कंटेंटमध्ये किंवा या समीक्षणादरम्यान काही माझ्याकडनं चूक झाली असेल किंवा काही चांगले सल्ले तुम्ही मला देऊ शकता किंवा तुम्ही तुमचं मत मांडू शकता, तर मी विनंती करेन कमेंट बॉक्सचा वापर करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, तुम्हाला जे समीक्षण मी तुमच्या पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला याच्यात काही बदल हवेत का, या सर्व गोष्टी तुम्ही मला नक्की कमेंट्सच्या माध्यमातून सांगू शकता. पुन्हा एकदा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपलं चॅनल नवीन आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता यावं यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्रीडा प्रेमींसोबत, क्रिकेट प्रेमींसोबत मग शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.